नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. त्याच्यामधील 1 to 6 क्वेश्चन्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतीलच. आणि आज आपण 7th क्वेश्चनपासून स्टार्ट करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आपला 7th क्वेश्चन आहे फाइंड द सेंट्रॉइड्स फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स हुज वर्टायसेस आर गिवन बिलो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइड्स फाइंड आउट करायचं. सेंट्रॉइड म्हणजे काय किंवा ते आपण कशाने डिनोट करतो किंवा ते कसं फाइंड आउट करायचं याबद्दलची सगळी चर्चा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जेव्हा मी सगळं एक्सप्लेन केलं होतं त्याच्यामध्ये आपण केली होती की व्हॉट इज सेंट्रॉइड किंवा जे काही असेल तर ते सगळं त्याचे फॉर्म्युले वगैरे सगळं काही आपण पाहिलं होतं. सो आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला घेऊन सॉल्व करणार आहोत. आपला फॉर्म्युला मी या ठिकाणी एकदाच लिहून ठेवते कारण प्रत्येक वेळी लिहिण्यासाठी वेळ जाईल, त्यापेक्षा आपण एकदाच लिहूया फॉर्म्युला. एक्स इज इक्वल टू एक्स काय आहे, सेंट्रॉइडचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण एक्स कॉमा वाय मानतो आणि सेंट्रॉइड आपण जीने रिप्रेझेंट करतो. सो जी इज इक्वल टू एक्स कॉमा वाय. सो एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3. आता हे x1 म्हणजे याचा कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x2, याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x3 डिवायडेड बाय 3. ओके, असं केलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल जे की असणार आहे सेंट्रॉइडचं एक्स कोऑर्डिनेट. सोबतच वाय इज इक्वल टू म्हणजे वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. असं केलं की तुम्हाला सेंट्रॉइडचं वाय कोऑर्डिनेट मिळेल. ओके, सो हे काही फॉर्म्युला आहेत जे आपण या तिन्ही पण एक्झाम्पलसाठी वापरणार आहोत. ओके, सो स्टार्ट. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला या पॉईंट्सला कोणतीही नावं नाही दिली आहेत. सो तुम्ही याला एकतर नावं देऊ शकता किंवा नाही पण देऊ शकत. शक्यतो द्या नावं, तुम्हाला सोडवायला इझी पडेल. सो लेट पॉईंट ए हॅव कोऑर्डिनेट्स. पॉईंट एसाठी कोऑर्डिनेट्स आहेत असं आपण मानूया की -7,6. ओके, इज इक्वल टू x1, y1 आणि तेच x1, y1 आपण सपोज करूया. ओके, त्याच्यानंतर पॉईंट बी इज इक्वल टू 2, -2 इज इक्वल टू x2, y2. याच्यामध्ये तुम्ही वाक्यरचना पण चेंज करू शकता तुम्हाला जशी सोपी वाटेल तशी. पॉईंट सी इज इक्वल टू 8, 5 इज इक्वल टू x3, y3. ओके, सो आता आपण असं सपोज करूया की सेंट्रॉइड जो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे तो आपण जीने डिनोट करतो. कधी पण सेंट्रॉइड हा नेहमी जीनेच डिनोट केला जातो. ओके, सेंट्रॉइड म्हणजे काय, मीडियन्स. जेव्हा ट्रायंगलच्या मीडियन्स म्हणजे एकदम आता हे मध्यातून नाही गेलं एकदम कारण मी असं सहज काढते. सो एकदम मध्यातून जाणारं, हे इथून जाणारं, हे इथून जाणारं. सो या ठिकाणी जे यांचा मध्य तयार होतो त्याला आपण जी म्हणजे सेंट्रॉइड म्हणतो. ओके, सो लेट जी पॉईंट किंवा पॉईंट जी बी दी सेंट्रॉइड. देअरफॉर जी इज इक्वल टू किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ जी इज इक्वल टू असं पण तुम्ही लिहू शकता तुम्हाला जर अजून चांगलं उत्तर लिहायचं असेल तर एक्स कॉमा वाय. सो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी x1 काय आहे -7 प्लस x2 काय आहे 2 प्लस 8 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू -7 प्लस 10 डिवायडेड बाय 3. म्हणजेच या ठिकाणी -7 प्लस 10 आहे, प्लस मायनस मायनस होणार 3/3 म्हणजे x काय आलेला आहे 1. ओके, अशाच पद्धतीने आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू y1 काय आहे या ठिकाणी 6 आहे प्लस -2 प्लस 5 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 6 - 2 प्लस 5 डिवायडेड बाय 3. ओके, सो आता या ठिकाणी 6मधून 2 गेले राहिले 4 प्लस 5 डिवायडेड बाय 3 वरती येणार आहे 9 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 3 1 3 3 3 9. सो फक्त 3 येणार आहे वाय कोऑर्डिनेट. ओके, सो देअरफॉर एक्स कॉमा वाय काय येणार आहे 1, 3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज इक्वल टू 1, 3 इज इक्वल टू जी इज इक्वल टू पण तुम्ही घेऊ शकता कारण तुम्ही ते जीला सपोज केलेलं आहे ना की ते सेंट्रॉइड आहे. सो तुम्ही तसं पण करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता त्यातलं सेम टू सेम नेक्स्ट एक्झाम्पल आहे. या ठिकाणी पण आपल्याला फक्त कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्याचे पॉईंट्स पण नाही घेतले. आपण इथे पण पॉईंट सपोज करणार आहोत की लेट ए
बी अँड सी बी द वर्टायसेस. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी वेगवेगळा तुम्हाला लिहून देते, तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते घेऊ शकता. लेट ए बी अँड सी बी द वर्टायसेस ऑफ दी ट्रायंगल. देअरफॉर A3 आहे, मायनस नाही आहे, कॉमा -5 इज इक्वल टू x1 y1. त्याच्यानंतर B4 3 इज इक्वल टू x2 y2. त्याच्यानंतर C11 -4 इज इक्वल टू x3 y3. ओके. लेट G बी दी सेंट्रॉइड ऑफ गिवन ट्रायंगल. ओके. Therefore G is equal to x, y किंवा coordinates of G is equal to x, y. So परत एकदा बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार x is equal to x1 plus x2 plus x3 डिवायडेड बाय 3. सो आता या ठिकाणी x1 काय आहे, x1ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे 3 + 4 + 11 डिवायडेड बाय 3, 7 + 11 डिवायडेड बाय 3, 7 आणि 1 8 आणि 1 18. ओके. 3 सक 18. देअरफॉर x आलेला आहे या ठिकाणी 18. आता सेम आपण yची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. y इज इक्वल टू y1 + y2 + y3. ओके. सो आता या ठिकाणी y1 काय आहे, -5 आहे, प्लस y2 काय आहे 3 प्लस -4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू -5 + 3 -4 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी -5 + 3 आहे, म्हणजे अर्थातच या ठिकाणी -2 -4 येणार आहे, कारण मोठ्या नंबरचा साईन मायनस आहे, सो या ठिकाणी मायनस येईल. मायनस मायनस प्लस होणार आहे, -6 डिवायडेड बाय 3. सो y इज इक्वल टू -2. ओके. तर अशा पद्धतीने x, y इज इक्वल टू 6, -2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. हे आहे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज इक्वल टू 6, -2 असं तुम्हाला खाली एक लाईन ॲड करायची आहे, जी की आपण ऑलरेडी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये पण तेच आहे, आपल्याला फक्त पॉईंट्स चेंज करून दिलेले आहेत. सो जस्ट आपण याला आता सॉल्व करूया. आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की लेट ABC आर दिस वर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. जसं की तुम्ही आधीच एक्झाम्पलमध्ये लिहिलेलं आहे. आता मी डायरेक्ट स्टार्ट करते, तुम्हाला ते लिहायचं आहे, पण ऑलरेडी दिले, सो मी पुन्हा त्याच्यामध्ये वेळ नाही घालवते. C7, 11. आता तुम्हाला या ठिकाणी पण लिहायचं आहे लेट G बी द सेंट्रॉइड ऑफ द गिवन ट्रायंगल. देअरफॉर G इज इक्वल टू x, y. ते लिहिलं नाही तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात, सो ते लिहा. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार x इज इक्वल टू x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 4 + 8 + 7 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 8 आणि 4 12 आणि 7 19 डिवायडेड बाय 3. आता ह्याला फर्दर आपण डिवाइड नाही करू शकत, सो 19/3. त्याच्यानंतर या ठिकाणी y इज इक्वल टू y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी y1 काय आहे 7 + 4 + 11. हा बरोबर आहे. आता या ठिकाणी 7 + 4 होणार आहेत 11 आणि 11 22/3. आता आपण 3ने याला डिवाइड नाही करू शकत, सो आहे असंच ठेवूया. देअरफॉर x, y इज इक्वल टू 19/3, 22/3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज इक्वल टू 9/3, 22/3. ओके. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता आपण पाहतोय प्रश्न 8वा. प्रश्न 8वा आहे इन ट्रायंगल ABC G ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -4, -7 इज द सेंट्रॉइड. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सेंट्रॉइड नेहमी जीनेच डिनोट करतो. मग जरी त्यांनी जी हा सेंट्रॉइड आहे असं सांगितलं नसेल तरी पण आपल्याला जीला नेहमी सेंट्रॉइडच घ्यायचं आहे ट्रायंगलमध्ये. ओके. इफ A, B आणि C हे त्याचे काय आहेत वर्टायसेस आहेत. त्याच्यामधला Aचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -14, -19, Bचे आहेत 3, 5 आणि Cचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. प्रश्न कुणामध्ये आहे ट्रायंगलमध्ये. काय दिलेलं आहे सेंट्रॉइड दिलेलं आहे आणि काय दिलेत वर्टायसेस. म्हणजे आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरणार, ऑब्वियसली सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरणार आपण. सो वापरूया आणि आता हा प्रश्न सॉल्व करूया. खूप इझी आहे. आतापर्यंत आपण सेंट्रॉइडची अनेक गणितं पाहिलेली आहेत आणि त्यावरून तुम्हाला हा प्रश्न खूपच इझी वाटणार आहे. सो प्रश्नाआधी काहीतरी थोडासा मिरची मसाला म्हणजेच आपला गिवन लिहायचा आहे इन ट्रायंगल ABC. आता तुम्ही याला खूप मोठं पण करू शकता, मी फक्त थोडक्यात लिहिते. इन ट्रायंगल ABC A -14, -19 आहे, B 3, 5 आहे
आणि जी -4, -7 आहे. तुम्ही याला काय करू शकता, ABC आर द वर्टायसेस, G इज द सेंटर ऑफ द ट्रायंगल, कोऑर्डिनेट्स ऑफ G इज इक्वल टू -4, -7 असं पण तुम्ही खूप मोठं लिहू शकता तुम्हाला वेळ असेल तर, किंवा असं लिहिलं तरी पण चालेल कारण प्रश्नामध्ये सगळं सांगितलं आहे की हे लोक कोण आहेत. सो देअरफॉर लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ G -4, -7 इज इक्वल टू x, y. त्याच्यानंतर पॉईंट A -14, -9 इज इक्वल टू x1, y1. त्याच्यानंतर B 3, 5 इज इक्वल टू x2, y2. त्याच्यानंतर लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट C B x3, y3. कारण हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. काय वापरणार आहोत आपण इथे, सेंट्रॉइड फॉर्म्युला. सो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला से x इज इक्वल टू x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. x काय आहे या ठिकाणी -4, x1 काय आहे -14 प्लस x2 काय आहे 3 + x3 पता नहीं भाई अपन को क्या है वो. 3 × -4 इज इक्वल टू -14 + 3 म्हणजे मायनस प्लस काय होणार आहे या ठिकाणी मायनस प्लस मायनस होणार म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे -14 + 3 14 3 सबट्रॅक्ट होणार आहे. मोठा नंबर कोणता आहे 14, त्याच्यामुळे साईन कोणाचं येणार आहे 14चं. सो -11 + x3. आता या ठिकाणी 12 इज इक्वल टू -11 + x3. आता हा जो 11 आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया. इज इक्वल टू x3 काय राहिलं 1 राहिलं. देअरफॉर -1 इज इक्वल टू x3. सो x3ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता y3ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. सो y इज इक्वल टू y1 + y2 + y3. सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत असेल, नसेल तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. y काय आहे या ठिकाणी -7 आहे. y1 काय आहे या ठिकाणी कुछ तो गडबड है. अच्छा हां -7 आहे बरोबर. y -7 आहे. त्याच्यानंतर y1 काय आहे -19, काही गडबड नाही आहे सॉरी. आणि या ठिकाणी आहे 5 + y3 ओके डिवायडेड बाय आहे 3. -7 × 3 इज इक्वल टू -19 + 5 + y3. आता -19 + 5 काय होणार आहे अधिक वजा वजा म्हणजे या ठिकाणी येणार आहे 14. या ठिकाणी 7 × 21 डायरेक्ट लिहूया आपण. 7 × 21 लिहिले वजा 21 आहे कारण मोठ्या नंबरचं साईन वजा आहे, किंवा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा अधिक वजा वजा होतं. आणि या ठिकाणी -14 + y3. सो आता या ठिकाणी -21 आहे, इकडे आहे -14. हा जेव्हा इकडे येईल तेव्हा तो प्लस होईल म्हणजेच -21 + 14 इज इक्वल टू y3. देअरफॉर किती राहणार ते 7. -7 इज इक्वल टू y3 म्हणजे याचा अर्थ काय झाला y3ची व्हॅल्यू काय आली -7. देअरफॉर x3, y3 इज इक्वल टू -1, -7 म्हणजेच याचा अर्थ देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट C इज इक्वल टू -1, -7. सिंपल हो गया भाई. अभी इसको देख लो और सॉल्व कर लो. अभी हम देखेंगे इसके अगला क्वेश्चन जो भी है. आय होप की तुम्ही लिहिलं असेल. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ए दिलेला आहे आपल्याला पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत h, -6, बीचे आहेत 2, 3 आणि सीचे आहेत -6, k आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द वर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. एक ट्रायंगल आहे ज्याचे हे सगळे वर्टायसेस आहेत, त्याचे सगळे कोऑर्डिनेट्स पण आहेत. सो सेंट्रॉइड आहे 1, 5 आणि आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे जर आपण h पाहिला तर तो x कोऑर्डिनेट आहे, इथे जर आपण k पाहिला तर तो y कोऑर्डिनेट आहे. म्हणजे या ठिकाणी एकतर आपल्याकडे 2 इक्वेशन्स मिळतील आणि त्या इक्वेशनच्या आधारे आपल्याला हे सॉल्व करावं लागेल, किंवा आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर आपल्याला k आणि h ची व्हॅल्यू पण मिळेल. बघूया आपण कसं काय होते. फक्त या ठिकाणी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरणार आहोत कारण अर्थातच सेंट्रॉइड दिलेला आहे आणि वर्टायसेस दिलेले आहेत, सो आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ओके. सो पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहूया की इन ट्रायंगल ABC AH, -6 B काय आहे या ठिकाणी 2, 3 C काय आहे -6, k आणि सेंट्रॉइड इज इक्वल टू G 1, 5. ओके. आता आपण काय करणार आहोत सपोज करणार आहोत लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. तुम्ही ह्याला जर वाढवू पण शकता अजून की ABC आर द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC, किंवा ट्रायंगल ABC नाही लिहिलं कारण या ठिकाणी मेन्शन नाही केलं आहे. पण अर्थातच आता ABC जर वर्टायसेस असतील आणि ट्रायंगलचं तयार होते तर ट्रायंगलचं नाव ABCच असणार आहे. एवढं लॉजिक आपण लावू शकतो. सो लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट G 1, 5 इज इक्वल टू
एक्स कॉमा वाय. सेम असंच ए सोबत पण एच कॉमा -6 इज इक्वल टू x2 कॉमा x1 कॉमा y1. बीचे आहे 2,3 इज इक्वल टू x2 कॉमा y2. त्याच्यानंतर सी आहे -6 कॉमा k इज इक्वल टू x3 कॉमा y3. आता बाय सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, तर आहे, जी की आहे 1. x1ची व्हॅल्यू आहे h प्लस x2ची व्हॅल्यू आहे 2 प्लस x3ची व्हॅल्यू आहे -6 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 1 इज इक्वल टू h प्लस किंवा h डायरेक्ट इथे आपण करूया. 2मधून जर प्लस मायनस मायनस होणार आहे, 2मधून जर 6 केले काय राहणार आहेत -4 का, तर 6 हा मोठा नंबर आहे आणि त्याचं साईन मायनस असल्यामुळे -4. 3 × 1 = 3 इज इक्वल टू h-4. 4ला आपण इकडे शिफ्ट करूया इज इक्वल टू h, म्हणजे 7 इज इक्वल टू h. अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व करून आपल्याला एचची व्हॅल्यू मिळालेली आहे, जी की आहे 7. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे केची व्हॅल्यू. सो त्यासाठी आपण वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वापरूया. y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी वायची व्हॅल्यू काय आहे, कुठे गेलं हां इथे f आहे. y1ची व्हॅल्यू आहे -6 प्लस इथे आहे 3 प्लस इथे आहे k डिवायडेड बाय 3. 5 × 3 = 15 इज इक्वल टू -6 प्लस 3 अधिक वजा प्लस k. आता या ठिकाणी 15 आहे, आता इथे 3 आहे, याला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर 15 + 3 इज इक्वल टू k. देअरफॉर 18 इज इक्वल टू k, म्हणजे याचा अर्थ इथे काय आलेला आहे, केची व्हॅल्यू 18. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ h अँड k इज इक्वल टू 7 and 18 रेस्पेक्टिवली. ओके, तर अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. ओके, झालं सोडून गणित. आता आपण पाहू याच्या पुढचं एक्झाम्पल. होप सो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. ओ नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आहे 10th. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन म्हणजे काय, याचा अर्थ आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलेला होता आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेलच. ऑफ द लाईन सेगमेंट AB विच आर, त्याचे AB मधले Aचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,7 आणि Bचे कोऑर्डिनेट्स आहेत -4, -8. ओके, आता ट्रायसेक्शन म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी एक रफ डायग्राम काढूया. आता आपण पहिल्यांदा ट्रायसेक्शन म्हणजे काय हे समजून घेऊया. सो या ठिकाणी एक सेगमेंट मी ड्रॉ केलेला आहे AB नावाचं. आता ट्रायसेक्शन म्हणजे असे आपण नेहमी आधी काय पाहिलेलं आहे सेक्शन फॉर्म्युलामध्ये, की एक सेगमेंट असते आणि एका कुठल्या तरी पॉईंटने त्याला अशा पद्धतीने डिवाइड केलेलं असतं की या ठिकाणी एक रेशो तयार होतो, तर तेव्हा आपण सेक्शन फॉर्म्युला वापरतो. पण या ठिकाणी ट्रायसेक्शन याचा अर्थ ही जी सेगमेंट आहे तर ही 3 पार्ट्समध्ये डिवाइड होते. मग 3 पार्ट्समध्ये कधी डिवाइड होईल, जेव्हा या ठिकाणी 2 पॉईंट्स या सेगमेंटला डिवाइड करतील तेव्हा तिचे 3 पार्ट्स तयार होतील. मग आता हे 2 पॉईंट्स आपण S आणि T पकडूया. आता आपल्याकडे Aचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,7 आहे, Bचे कोऑर्डिनेट्स आहेत -4, -8 आहे. ओके, A आणि Bचे कोऑर्डिनेट्स आपण लिहिले. आता ॲज युजल आपल्याला याला काहीतरी सपोज करावं लागणार आहे. सो या ठिकाणी आपण असं सपोज करूया की हे आहेत x1 y1 x2 y2. आता प्रश्न या दोघांचा, यांचं काय करायचं, तर यांना आपण x, y सपोज करूया आणि याला आपण x3, y3 सपोज करूया. ओके, किंवा याला तुम्ही x3, y3 करा, याला तुम्ही x4, y4 करा. हे इझी होईल, कारण मग ह्याला x घेतलं तर ह्याला काय घ्यायचं, त्यापेक्षा तुम्ही असं करा. हे x4 y4 आहे, हे x3 y3 आहे. ओके, सो आता या ठिकाणी हे जे 2 पॉईंट्स आहेत तर ते या सेगमेंटला 3 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करत आहेत. सो देअरफॉर आपण असं लिहू शकतो की लेट S अँड T बी द पॉईंट्स which divide segment AB in 3 equal parts. इक्वल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याकडे रेशो नाही आहे, म्हणजे रेशो नाही आहे की S पॉईंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो आहे किंवा T पॉईंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो आहे, हे आपल्याकडे काही नाही आहे. सो आधी आपल्याला रेशोज पण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी असं म्हणतोय की इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे, मग याचा अर्थ हा AS इज इक्वल टू असणार आहे ST इज इक्वल टू असणार आहे TB. ओके, याला आपण देऊया आपलं इक्वेशन नंबर 1. सो आता या ठिकाणी आपण असं सपोज करूया की इथे टी पॉईंट नाही आहे. आता जर टी पॉईंट नसेल तर हा AS अपॉन SB असा रेशो तयार होईल. ओके, AS अपॉन SB असा रेशो तयार होईल. मग आता SB 2 ह्याच्यामध्ये डिवाइड झाला आहे, ते आता आपण लिहूया. ST आणि TBमध्ये डिवाइड झाला आहे. सो इथेच आपण पाहिलं की ST आणि TB काय आहे, सेम. मग या ST आणि TBच्या ऐवजी आपण AS लिहू शकतो. सो लिहूया AS अपॉन STच्या ऐवजी आपण AS लिहूया आणि TBच्या ऐवजी पण आपण AS लिहूया. मग आता AS आणि AS 2 AS झाले, सो 2 AS अपॉन वरती एकच AS आहे.
AS कट राहील, इथे काहीच नाही म्हणजे काय असतं 1 असतं. सो काय आलं 1:2 म्हणजे हा रेशो काय आला 1:2 म्हणजेच M:n इज इक्वल टू 1:2 आलं. म्हणजेच याचा अर्थ की पॉईंट S डिवाइड्स काहीतरी चुकतं इथे, ते बरोबर करा, इथे डी नाही आहे कदाचित. डिवाइड सेगमेंट AB इन रेशो 1:2. ओके. आता आपल्याला रेशो मिळाला आहे म्हणजे आपण अर्थातच या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरू शकतो. सो सेक्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत एसचे. आता जसं की आपण या ठिकाणी एक्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतो आहे तसंच आपल्याला टीचे पण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला टी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे पण परत काढायचं आहे. सो बाय सेक्शन फॉर्म्युला कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतो आहे आपण x3चे. ओके. सो आपण इथे x3च लिहिणार आहोत. आपला mx2 + nx1 डिवायडेड बाय m+n हा आपला नेहमीचा फॉर्म्युला. फक्त या ठिकाणी x नाही लिहायचं तर x3 घ्यायचं कारण आपण एसला x3 सपोज केलं आहे. x3ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहिती आहे. एमची व्हॅल्यू माहिती आहे का? माहिती आहे. x2ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी -4 आहे प्लस nची व्हॅल्यू काय आहे 2, इथे 2 आणि इन ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे x1 म्हणजेच 2ची व्हॅल्यू. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि खाली 1+2. सो आता या ठिकाणी -4 + 4 डिवायडेड बाय 3. ओके. -4 + 4 डिवायडेड बाय 3. -4 + 4 काय होणार आहे 0 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय आलं 0 म्हणजेच x3ची व्हॅल्यू काय आलेली आहे या ठिकाणी 0 आलेली आहे. ओके. सेम आता आपल्याला या ठिकाणी y3ची व्हॅल्यू फाइंड आउट कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करूया. ओके. सो y3 इज इक्वल टू my2 + ny1 डिवायडेड बाय m+n. आता या ठिकाणी y3चे कोऑर्डिनेट्स काय आहेत माहिती आहे का? नाही. सो आता या ठिकाणी mचं काय आहे 1 आहे, तुमच्याकडे लिहिलेलं आहेच ना, या ठिकाणी पण दिसत असेल 1 आहे. मल्टिप्लाय बाय या ठिकाणी काय करायचं आहे y2ची व्हॅल्यू काय आहे -8 प्लस करायचं आहे n काय आहे 2 मल्टिप्लाय बाय y1ची व्हॅल्यू काय आहे 7. ओके. डिवायडेड बाय 1+2. सो आता या ठिकाणी -8 + 7 × 14 डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी -8 आहे प्लस 14 आहे म्हणजे काय येणार आहे 6 डिवायडेड बाय 3. देअरफॉर y3ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2. ओके. 3 × 6. अशा पद्धतीने आपण x3ची आणि y3ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे म्हणजेच एस पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट S इज इक्वल टू 0,2. आता आपल्याला टीचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. टीचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करणार सेम याच मेथडने. आता आपण असं सपोज करूया की या ठिकाणी एस पॉईंट नाही आहे आणि टी पॉईंट डिवाइड करतो आहे सेगमेंट ए बीला. मग आता या ठिकाणी रेशो कसा येईल AT/TB. ओके. सो आता इथे आपण पार्ट 2 सुरू करतो आहे. AT/TB. आता या ठिकाणी AT आता आपण हा जो फर्स्ट आहे तर याला आपण कसं लिहू शकतो ATला आपण काय घेऊ शकतो AS घेऊ शकतो, ST घेऊ शकतो, TB घेऊ शकतो. मग आता या ठिकाणी ATला आपण काय घेणार आहोत म्हणजे ॲडिशन करताना आपण काय घेणार आहोत AS + ST/TB. आता या STला किंवा ASला आपण काही पण घेऊ शकतो म्हणजे तिघांपैकीचा. सो या ठिकाणी आपण TB + TB घेऊया कारण डिनॉमिनेटरमध्ये काय आहे TB आहे. सो या ठिकाणी 2TB होईल TB म्हणजे या ठिकाणी TB कट म्हणजे काय झालं याचा रेशो काय झाला 2:1. सो देअरफॉर M:n इज इक्वल टू 2:1. ओके. सेक्शन फॉर्म्युला. आता आपण कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतोय पॉईंट टीचे. ओके. तुम्ही या ठिकाणी अजून एक लाईन ॲड करू शकता की पॉईंट टी इथे ॲड करा जसं की आपण पॉईंट एससाठी ॲड केलं होतं. डिवाइड सेगमेंट AB इन रेशो इज इक्वल टू M:n इज इक्वल टू 2:1. ओके. फक्त एवढंच की ही लाईन जरा याच्यापेक्षा खाली लिहा. ओके. सो आता या ठिकाणी पॉईंट टीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत x4 y4 याला मी ते बाजूलाच ठेवते. सो x4 इज इक्वल टू mx2 + nx1 डिवायडेड बाय m+n. सो आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय चेंज झालेली आहे दॅट इज 2. x2ची व्हॅल्यू काय आहे -4 प्लस nची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय बाय x1ची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय 2 + 1. आता या ठिकाणी -8 + 2 डिवायडेड बाय 3. ओके. सो आता जरासं आपण पेजला चेंज करूया म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे -8 + 2 काय येणार आहे या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी 6 येणार आहे. ओके. डिवायडेड बाय काय आहे 3 म्हणजेच या ठिकाणी जेव्हा आपण याला डिवाइड करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे x4ची व्हॅल्यू ना
-2 मिळणार आहे. सो अशा पद्धतीने आपण x4ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता सेम वेने आपल्याला फाइंड आउट करायची आहे y4ची व्हॅल्यू. सो पुन्हा एकदा लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. बायसेक्शन फॉर्म्युला y4 इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. सो आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे, mची व्हॅल्यू आहे 2 इंटू y2ची व्हॅल्यू काय आहे आपल्या पेजवरती पाहूया. y2ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी -8 प्लस 1 इंटू y1ची व्हॅल्यू आहे 7 डिवायडेड बाय 2 प्लस 1 इज इक्वल टू 16 प्लस 7 अपॉन 3. म्हणजेच या ठिकाणी 16मधून जर 7 डिवाइड झाले तर या ठिकाणी येणार आहे 9. ओके. सो 3 1 3 3 3 9 म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे -3 आलेलं आहे. कोणाची व्हॅल्यू आहे y4ची. अशा पद्धतीने y3 आणि y4च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. दॅट इज x4, y4 इज इक्वल टू -2, -3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स पॉईंट T -2, -3. सो अशा पद्धतीने आपण या पेजवरती हाफ एक्झाम्पल पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये की आपण पूर्ण ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या पाहिल्या होत्या. तुम्ही हा पेज फक्त पाहू शकता. ओके. आता यानंतर आपण परत फाइंड आउट केले होते y3चे कॉर्डिनेट्स. मग आपल्याला पॉईंट एसचे दोन्ही पण कॉर्डिनेट्स मिळाले होते. मग आपण सेम वेने टीचे पण कॉर्डिनेट्स फाइंड आउट केले. ओके. या ठिकाणी एक रेष मारते म्हणजे हे वेगळं आहे, हे कळेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. इफ ए जो पॉईंट आहे तर तो त्याचे कॉर्डिनेट्स आहेत -14, -10. बी कॉर्डिनेटचे पॉईंट्स आहेत बी पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 6, -2 इज द गिवन. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. आतापर्यंत आपण 3 इक्वल पार्ट्स पाहिलं. आता 4 इक्वल पार्ट्स. जेव्हा 4 इक्वल पार्ट्स असतील तेव्हा किती पॉईंट्स असणार आहेत, 3 पॉईंट्स. कारण जेव्हा आपण 2 पॉईंट्स ड्रॉ करतोय तेव्हा त्याचे किती पार्ट्स तयार होत आहेत, 3 पार्ट्स तयार होत आहेत. जर आपण 3 पॉईंट्स ड्रॉ केले किती पार्ट तयार होतील, 4 पार्ट्स तयार होतील. सो लेट अस सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. आपल्याला आता किती पॉईंट्स काढायचे आहेत, 3 पॉईंट्स काढायचे आहेत. सो सेगमेंटचं नाव ए बीचं आहे. ओके. सेगमेंटचं नाव आहे ए बी. त्याचे कॉर्डिनेट्स आहेत -14, -10, 6, -2. आता या ठिकाणी -14 आहे, -10 आहे. याला आपण काय घेऊ शकतो, x1, y1, x2, y2. ओके. आता या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स दाखवायचे आहेत, 1 2 3. ओके. यांना आपण काय पण नाव देऊया, PQRST, PQA. पी होता ना हा आर नाही, हा पी आहे, PQR. ओके. आता याचे जे पीचे कॉर्डिनेट्स आहेत तर त्याला आपण पकडूया की x3, y3 आहेत. याचे x4, y4 आहेत. याचे x5, y5 आहेत. ओके. y5. सो अशा पद्धतीने याचे कॉर्डिनेट्स आहेत असं आपण सपोज केलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्याला असं आधी हे पाहायचं आहे की पी जो पॉईंट आहे तर तो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो आहे आणि मग तो रेशो घेऊन आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरून याचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. तसंच सेम टू सेम क्यू. आता क्यू जर आपण पाहिलं तर क्यू हा मिड पॉईंट असणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो किंवा सेक्शन फॉर्म्युला पण चालू शकतो. शक्यतो मिड पॉईंट वापरा, छोट्या स्टेप्समध्ये आन्सर पुरेल. त्याच्यानंतर आहे आर. परत आपण आर घेणार आहोत, ते कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होतं आहे आणि मग त्याच्या आधारे आपण सगळं सॉल्व्ह करणार आहोत. ओके. जसं की आपण 10th क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने सेम टू सेम करायचं आहे. फक्त या ठिकाणी क्यूसाठी आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचं आहे. ओके. सो हिअर पॉईंट्स P, Q and R divide segment AB in 4 equal parts. ओके. आता या ठिकाणी आपण 4 इक्वल पार्ट्स सांगितलेलं आहे, म्हणजे ए बी इज इक्वल टू असणार, ए पी इज इक्वल टू असणार आहे, पी क्यू इज इक्वल टू असणार आहे, क्यू आर इज इक्वल टू असणार आहे आर बी. ओके. म्हणजे सगळे एकमेकांना इक्वल असणार आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा, याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. ओके. सो आता या ठिकाणी पण सेम आपल्याला काय घ्यायचं आहे, आपण असं सपोज करूया की हा जो आर आहे, हा जो पी आहे तर हा पॉईंट हा या ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा आपण असं पण करू शकतो की हा जो ए बी सेगमेंट आहे हा पूर्ण सेगमेंट न पकडता हा एवढा सेगमेंट आपण पकडू शकतो, याचा हा एवढा सेगमेंट आपण पकडू शकतो, असं पण करू शकतो. त्यापेक्षा तुम्हाला जे इझी आहे ते तुम्ही करा. जसं की तुम्ही म्हणजे दुसरी एक मेथड मी तुम्हाला सांगते की हा जो सेगमेंट आहे एक, तर हा सेगमेंट तुम्ही पकडू शकता, म्हणजे ए क्यू सेगमेंट पकडू शकता. त्याच्यामध्ये पी हा मिड पॉईंट घेऊन मग तुम्ही पीचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर हा एवढा सेगमेंट घेऊन तुम्ही आर मिड पॉईंट पकडून आरचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करू शकता. ओके. किंवा तुम्ही सहज आपलं आधीचं जे एक्झाम्पल केलं त्याप्रमाणे सेक्शन फॉर्म्युलाने पण करू शकता. सो आपण सपोज करूया की ए पी
अपॉन पी बी इज इक्वल टू ए पी अपॉन, आता हा जो पी बी आहे तर तो कशामध्ये डिवाइड होतो आहे, पी क्यू प्लस क्यू आर प्लस क्यू बी. आता ह्या सगळ्यांच्या ऐवजी आपण ए पीच लिहूया. सो ए पी अपॉन ए पी प्लस ए पी प्लस ए पी इज इक्वल टू काय तयार होणार आहे, ए पी अपॉन 3AP. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, रेशो काय येणार आहे, 1:3. ओके. सो आता हा रेशो आपल्याला वापरायचा आहे पीचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी. पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन रेशो is equal to m/n is equal to 1:3 by section formula. आता या ठिकाणी आपल्याला कोणाचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, x3चे. सो mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. mची व्हॅल्यू काय आहे 1 मल्टिप्लाय बाय x2ची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस nची व्हॅल्यू काय आहे 3 मल्टिप्लाय बाय x1ची व्हॅल्यू काय आहे -14 डिवायडेड बाय 1 प्लस 3. आता या ठिकाणी 6 1 6 वजा 14 त्रिक 42. सो या ठिकाणी 42 येणार आहे, -42 येणार आहे 4. ओके. सो आता 46मधून जर आपण 42मधून जर आपण 6 सबट्रॅक्ट केले तर या ठिकाणी काय येईल 36 वजा 36 अपॉन 4 4 1 4 4 9 36. सो -9 येणार आहे x3ची व्हॅल्यू. ओके. म्हणजेच या ठिकाणी जे पॉईंट पी आहे, पॉईंट पी मधल्या x3ची व्हॅल्यू म्हणजेच x कॉर्डिनेटची व्हॅल्यू आलेली आहे -9. आता आपल्याला y कॉर्डिनेटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक मिनिट. ओके. सो सेम y3 इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय, तुम्हाला जर हे खूप अवघड वाटत असेल तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युलाने पण सॉल्व करू शकता, फक्त तुम्हाला मग हे असे 2 पार्ट्स घ्यावे लागतील. सो 1 इंटू y2ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस n काय आहे 3 इंटू -10 डिवायडेड बाय 1 प्लस 3 y3. सो -2 -30 डिवायडेड बाय 3 मायनस प्लस होईल. सो या ठिकाणी -32 डिवायडेड बाय 3 32 ते आहे 4 सॉरी. ओके. सो आता या ठिकाणी 4 1 4 आणि ते येणार आहे 8 4 1 4 4 8 32. सो या ठिकाणी येणार आहे 8. सो y3ची व्हॅल्यू येणार आहे -8 x3ची व्हॅल्यू येणार आहे -9. सो देअर फॉर कॉर्डिनेट्स ऑफ पी काय आलेले आहेत या ठिकाणी -9, -8. देअर फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू x3, y3 इज इक्वल टू -9, -8. ओके. आता सेम याच पद्धतीने आपल्याला आरचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, पण त्याआधी आपण क्यूचे करूया. क्यूचे आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाने सॉल्व करणार आहोत. सो हिअर क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. सो क्यू हा काय आहे, सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे असं आपण सपोज केलं आहे. सो मिड पॉईंट आहे तर या ठिकाणी आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाने सॉल्व करू शकतो. देअर फॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला असेल तर जस्ट आपल्याला या ठिकाणी x4 इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 करायचे. सो आता या ठिकाणी x1 काय आहे -14, आपण इथेच फक्त मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो. आणि x2 काय आहे या ठिकाणी 6 डिवायडेड बाय 2 करायचं आहे. सो -14 प्लस 6 मायनस प्लस मायनस होणार आहे, म्हणजे या ठिकाणी काय येतील 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -4. सो देअर फॉर x4ची व्हॅल्यू काय आलेली आहे -4. आता आपण सेम टू सेम y4ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठिकाणी y4 इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. आता या ठिकाणी y1 काय आहे, y1 कुठे गेलं, हा y1 आहे -10 प्लस y2 आहे -2 डिवायडेड बाय 2 -10 -2 डिवायडेड बाय 2 मायनस प्लस होणार आहे म्हणजे -12 डिवायडेड बाय 2 म्हणजे या ठिकाणी येईल -6. सो y4 आलेला आहे -6. सो देअर फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू इज इक्वल टू x3 आलं होतं आपलं -4, x4 आलेला आहे आपलं -6 इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे -4, -6. ओके.
सो अशा पद्धतीने आपण दोन्ही पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट केले. आता आपल्याला आर पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. आर पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण सेम टू सेम पीसाठी जी प्रोसेस वापरली होती तीच वापरणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी ए आर अपॉन आर बी. आता ए आरमध्ये कसं डिवाईड होतं आहे, ए पी प्लस पी क्यू प्लस क्यू आर अपॉन आर बी. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काय लिहू शकतो, आर बी लिहू शकतो, कारण सगळे काय आहेत, इक्वल आहेत. सो आर बी प्लस आर बी प्लस आर बी हे तुम्ही कुठून घेतलं, फ्रॉम 1. याला तुम्ही रिझन पण देऊ शकता. सो आता या ठिकाणी 3RB अपॉन RB झालं आहे, याला एलिमिनेट करा. सो 3:1. सो देअरफॉर पॉईंट आर जो आहे डिवाइड्स सेगमेंट AB in ratio 3:1. Therefore M:n is equal to 3:1. ओके. सो आता या ठिकाणी आपण M:n is equal to 3:1 आला, म्हणजे सेक्शन फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. सो बाय सेक्शन फॉर्म्युला, आपण या ठिकाणी आरसाठी कोणते काय वापरलेलं आहे, x5 वापरलेला आहे. x5 इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी आपली mची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. आत्ताच आपण फाइंड आउट केली ना, इथे mची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. सो इथे आपण 3 लिहूया. x2ची व्हॅल्यू काय आहे आपली 6 आहे, प्लस nची व्हॅल्यू आहे 1, x1ची व्हॅल्यू आहे -14 डिवायडेड बाय 3 प्लस 1. सो या ठिकाणी येणार आहे 4 साहित्रिक 18 -14. सो या ठिकाणी येणार आहे 4/4, म्हणजेच या ठिकाणी 1. सो x5ची व्हॅल्यू आलेली आहे 1. सेम आपण y5ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. सो आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे, इंटू y2ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस nची व्हॅल्यू आहे 1 इंटू y1ची व्हॅल्यू आहे -10 डिवायडेड बाय 3 प्लस 1. सो या ठिकाणी येणार आहे 4/-6 -10. आता मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो -16/4. ओके. सो 4 1 4, 4 चौक 16. देअरफॉर y5ची व्हॅल्यू आलेली आहे -4. तर अशा पद्धतीने आपण पॉईंट आरची कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट आर फाइंड आउट केलेले आहेत. पॉईंट आर इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 1, -4. ओके. सो फायनली आपण सगळ्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट केलेले, त्याने आपला हे आन्सर संपले. आता हे कसं तुम्हाला सॉल्व करायचं ते पहा. या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला हे सगळं फर्स्ट पार्ट सॉल्व करायचं आहे. इथे आपण पॉईंट पीचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करत होतो, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावं तर. ओके. त्याच्यानंतर इथे आपण x3चं फाइंड आउट केलं कॉर्डिनेट, आणि x3 y3चं फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला पॉईंट पीचे दोन्ही पण कॉर्डिनेट्स मिळाले. मग आपण Q हा मिड पॉईंट पकडला होता आणि त्याचे फाइंड आउट केलेले होते आपण कॉर्डिनेट्स. ओके. अशा पद्धतीने. ओके. सो क्यूचे आपल्याला कॉर्डिनेट्स मिळाले होते, दॅट इज -4,6. त्यानंतर आपण आर पॉईंटचे कॉर्डिनेट्स घेतले होते या ठिकाणी, आणि ते आपण इथे फाइंड आउट केले, जे की आपल्याला मिळालेले आहेत 1, -4. सो फायनली आपलं हे एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. आता आपण पाहतोय 12th एक्झाम्पल. 12th एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला एक सेगमेंट दिलेली आहे, ही 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये डिवाईड करायची आहे. ओके. सो सेम अशाच पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत, फक्त या ठिकाणी 5 पार्ट्स घ्यायचे. लेट अस सॉल्व. सो या ठिकाणी मी जी आपली AB सेगमेंट आहे तर ती ड्रॉ केलेली आहे. 5 पार्ट्समध्ये ह्याला आपल्याला डिवाईड करायचं आहे, म्हणजे पॉईंट्स काय दाखवावे लागतील, 4. सो 1 2 3 4 हे 4 पॉईंट्स आहेत. P Q R S. 20,10 0,20 म्हणजेच x1, y1 x2, y2. इथे x3, y3 x4, y4 x5, y5 x6, y6. ओके. सो पॉइंट्स P, Q, R and S divide segment AB in 5 equal parts. ओके. 5 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केले जाते. देअरफॉर AP इज इक्वल टू आहे PQ इज इक्वल टू आहे QR इज इक्वल टू आहे RS इज इक्वल टू आहे SB. इक्वेशन नंबर 1. सो देअरफॉर आता आपण असं सपोज करूया की हा जो पॉईंट P आहे तर हा पॉईंट रेशो काय तयार करतोय, तर AP अपॉन PB इज इक्वल टू AP अपॉन PQ प्लस QR प्लस RS प्लस SB. आपण हे खूप वेळा सॉल्व करायचं, तुम्हाला कळलं असेल मी इथे नेमकं काय करते. APच्या ऐवजी आपण हे सगळ्यांना APच लिहू शकतो, म्हणजेच 4AP आपण लिहू शकतो.
देअरफॉर AP कट 1/4 आलेला आहे रेशो. देअरफॉर पॉईंट P डिवाइड्स सेगमेंट AB इन रेशो इज इक्वल टू M/N इज इक्वल टू 1/4. ओके, सो आता हा रेशो आपण इथे घेतलेला आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यानुसार x3चा आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहोत mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे 1 इंटू x2ची व्हॅल्यू काय आहे 0 प्लस nची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 4 इंटू याची व्हॅल्यू काय आहे 20 डिवायडेड बाय येणार आहे इथे m प्लस n म्हणजेच येणार आहे 1+4. सो इथे 0 प्लस 4 2 8 80 डिवायडेड बाय 5. सो देअरफॉर या ठिकाणी x3ची व्हॅल्यू येणार आहे 16 80. सो या ठिकाणी येणार आहे 16. ओके, सेम याच पद्धतीने इथे आता आपण y3ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. सो या ठिकाणी mचं हे काय आहे 1 आहे इंटू y2 काय आहे इथे 20 आहे प्लस n आहे 4 इंटू y1 आहे 10. ओके, डिवायडेड बाय 1+4. या ठिकाणी येणार आहे 20 प्लस 40 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 5 म्हणजेच y3ची व्हॅल्यू येणार आहे 12. ओके, देअरफॉर कोऑर्डिनेट्स घ्या. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इज इक्वल टू 16, 12. ओके, आता आपण फाइंड आउट करणार आहोत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q. सेम प्रोसेस आहे, सेम मेथड आहे. सो आता या ठिकाणी AQ अपॉन QB इथे आपला पहिला पार्ट संपतोय. ओके, आता AQ कसं येणार आहे या ठिकाणी AP प्लस PQ येणार आहे आणि खाली QR प्लस RS प्लस SB येणार आहे. ओके, सो आता इथे हा जो AP आहे तर APला आपण PQ लिहू शकतो किंवा QRला आपण या ठिकाणी सगळ्यांना चेंज करून Q कॉमन येईल असं आपण घेऊ शकतो. सो PQ प्लस PQ अपॉन या ठिकाणी PQ प्लस PQ प्लस PQ. ओके, इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 2/3. ओके, कारण 2PQ अपॉन 3PQ असं येईल. सो 2/3 येणार आहे याचा रेशो. सो आता 2/3 हा रेशो वापरून आपल्याला हे सगळं सॉल्व करायचं आहे. सो सॉल्व करूया. लेट या ठिकाणी येणार आहे 2PQ अपॉन 3PQ. PQ कट होईल ती पण स्टेप तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. सो पॉईंट लेट नको पॉईंट घ्या. पॉईंट Q डिवाइड्स सेगमेंट AB in ratio is equal to M/N is equal to 2:3. Okay, so therefore by section formula x4 is equal to, कारण आपण x चे कोऑर्डिनेट्स काय पकडलेले आहेत x4 y4. सो x4 is equal to mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. सो या ठिकाणी m काय आहे 2 आहे, x2 काय आहे 0 आहे प्लस n काय आहे 3 आहे, x1 काय आहे 20 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इज इक्वल टू 0 प्लस 60 डिवायडेड बाय 2 आणि 3 5. देअरफॉर या ठिकाणी x4ची व्हॅल्यू काय येणार आहे 12 येणार आहे. सेम आपण या ठिकाणी y4ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे 2 इंटू y2ची व्हॅल्यू काय आहे 20 आहे प्लस nची व्हॅल्यू आहे 3 इंटू y1ची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय 2 प्लस 3. तर या ठिकाणी 3 दुणे 4 प्लस 30 डिवायडेड बाय 5 म्हणजे या ठिकाणी 70 डिवायडेड बाय 5 म्हणजे येणार आहे 14. सो y4ची व्हॅल्यू काय आलेली आहे 14. फॉर इथे आपल्याला लिहायचं आहे की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू 12, 14. ओके, आता आपल्याला पॉईंट Rचे कोऑर्डिनेट्स आणि पॉईंट Sचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो आपण असं म्हणूया की पॉईंट Rचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तर त्यासाठी आधी आपल्याला रेशो फाइंड आउट करावा लागेल. अर्थातच हा रेशो 3:2 येईल माझ्या मते. आपण तरी पण सॉल्व करूया. ओके, सो मी जरा त्याला फोल्ड करून साईडला ठेवते सो तुम्हाला दोन्ही पण पेजेस एकसाथ पाहायला मिळतील. आता इथे आपण याचं AR अपॉन RB घेऊया. AR अपॉन RB. AR कसं डिवाइड होतं आहे AP प्लस PQ प्लस QR आणि RB कसं डिवाइड होतं आहे RS प्लस SB. सो इथे एकतर सगळ्या ठिकाणी आपण RS घेऊ शकतो. RS प्लस RS प्लस RS अपॉन RS प्लस SB. कुठून घेतलं आहे हे फ्रॉम 1 वरून. सो फ्रॉम 1 येणार रिझन. सो 3RS अपॉन 2RS इज इक्वल टू 3/2.
देअरफॉर आपण असं म्हणूया की पॉईंट एस म्हणजेच हा जो पॉईंट आर आहे, पॉईंट आर डिवाइड्स सेगमेंट ए बी इन रेशो 3:2 म्हणजे इन रेशो इज इक्वल टू m:n इज इक्वल टू 3:2 म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जो पॉईंट आर आहे तो या सेगमेंटला 3:2 या रेशोमध्ये डिवाइड करणार आहे. सो आता इथे आपण घेऊया बाय सेक्शन फॉर्म्युला. याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणार आहोत. सो x5 इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. सो आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे 3 आहे, nची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. सो 3 इन ब्रॅकेट x2ची व्हॅल्यू काय येणार आहे या ठिकाणी 0 आहे, प्लस nची व्हॅल्यू आहे 2 आणि x1ची व्हॅल्यू आहे 20. ओके, डिवायडेड बाय घ्यायचं आहे आपल्याला 3 + 2. आता या ठिकाणी येणार आहे 0 + 40 डिवायडेड बाय खाली येणार आहे 5. सो या ठिकाणी 5नी 40ला जर तुम्ही डिवाइड केलं तुम्हाला x5ची व्हॅल्यू मिळणार आहे 8. ओके, सेम आपल्याला अशाच पद्धतीने y5ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी mची व्हॅल्यू काय आहे 3 इंटू y2ची व्हॅल्यू काय पाहायला मिळते तुम्हाला इथे आहे 20 प्लस nची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 2 इंटू y1ची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय m प्लस n म्हणजेच 3 + 2. सो या ठिकाणी खाली येणार आहे 5 3 दूने 6 60 प्लस या ठिकाणी वरती 20. सो 60 + 20 येणार आहे 80 डिवायडेड 5. देअरफॉर या ठिकाणी येणार आहे काय आहे ते y5 इज इक्वल टू येणार आहे 16 येणार आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट कोणता होता हा r इज इक्वल टू 8,16. आता सेम आपल्याला या ठिकाणी कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत पॉईंट एसचे. सो लेट अस फाइंड आउट. सेम प्रोसेस आहे, एकदम सेम आहे. तुम्हाला अवघड वाटत असेल पण हे खूप इझी आहे. आता इथे आपण पॉईंट एस कसा डिवाइड करतोय as अपॉन इथे क्लोज करूया याला. हां, as अपॉन SB. as म्हणजेच AP प्लस PQ प्लस QR प्लस RS डिवायडेड बाय SB. आता या ठिकाणी सगळीकडे आपण SB प्लस SB प्लस SB प्लस SB अपॉन SB घेऊया. कशावरून घेतो आहे आपण हे फ्रॉम 1 वरून घेतो आहे. देअरफॉर 4SB अपॉन SB इज इक्वल टू 1/4. ओके, म्हणजे या ठिकाणी 1/4 आलेला आहे. आता आपण हे सॉल्व करणार आहोत. देअरफॉर पॉईंट S डिवाइड्स सेगमेंट AB इन रेशो इज इक्वल टू m:n इज इक्वल टू 1:4. ओके, सो देअरफॉर एक्सचे कोऑर्डिनेट्स काय आहेत S6 इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आता या ठिकाणी m काय आहे 1 आहे इंटू x2ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे प्लस n काय आहे 4 इंटू x1ची व्हॅल्यू आहे 20 अपॉन 1+4. आता या ठिकाणी 0 + 80 डिवायडेड बाय 5 म्हणजेच या ठिकाणी x6ची व्हॅल्यू येणार आहे 5 × 5 16×5 80. सॉरी फ्रेंड्स, एक या ठिकाणी गडबड झालेली आहे. 4:1 रेशो आहे. एकदम सॉरी, खूप सॉरी, म्हणजे तुमचं पण चुकलं असेल ना. सो 4:1. ओके, हां, ते माझ्या आत्ता लक्षात आलं. सो या ठिकाणी 0 आणि इथे 20. ओके, सो फक्त या ठिकाणी 4:1 होता, मी चुकून 1:4 कसं काय घेतलं काय माहिती. सो 4:1 आणि या ठिकाणी येणार आहे 5 × 5 5 × 20. देअरफॉर x6 येणार आहे 4. आता या ठिकाणी y6 इज इक्वल टू mx2 प्लस nx1 सॉरी y1 अपॉन m प्लस n. आता या ठिकाणी m आहे 4 आहे इंटू y2ची व्हॅल्यू काय आहे 20 प्लस n किती आहे या ठिकाणी 1 आहे. y1ची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय m काय आहे या ठिकाणी 4 + 1 4 दूने 8 80 प्लस 10 × 10 अपॉन 5 म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 90 अपॉन 5 म्हणजेच या ठिकाणी करणार आहे 18 म्हणजे y6ची व्हॅल्यू काय आलेली आहे 18. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता तुम्हाला फक्त खाली एकच पॉईंट ॲड करायचा आहे, तो म्हणजे देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट S इज इक्वल टू 4,18. ओके, कसं लिहायचं आहे 4,18. ही लाईन तर तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्हाला स्क्रीनवरती पण पाहायला मिळेल. आता या ठिकाणी पूर्ण तुम्ही हे एक्झाम्पल पाहू शकता. हा तर फर्स्ट पार्ट आहे की जेव्हा आपण पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले होते. हा सेकंड पार्ट आहे की जेव्हा आपण क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले होते, जे की मी इथे लिहिलेले आहे, जागा नव्हती सो त्यासाठी. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केले होते आरचे कोऑर्डिनेट्स, जे की इथे आहेत, आणि हे आहेत एसचे कोऑर्डिनेट्स. तुम्हाला खाली फक्त एक लाईन ॲड करायची आहे की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट S इज इक्वल टू 4,18. ओके, हा 8 आहे. तर अशा पद्धतीने आज आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.2 तर हा कंप्लीट केलेला आहे. याचा फर्स्ट व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल, ज्यामध्ये आपण आधीचे काही प्रश्न पाहिले होते. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्लोप ऑफ लाईन पाहणार आहोत.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.